नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर खुशखबर आहे, या महिलांना आणि मुलींना मिळणार मोफत स्कूटी। असा करा अर्ज। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता महिलांना किंवा मुलींना कशा पद्धतीने मोफत स्कूटी मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, खुशखबर, या महिलांना आणि मुलींना मिळणार मोफत स्कूटी, फक्त असा करा अर्ज। बघा, गेट फ्री स्कूटी काय अपडेट आहे। शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे। ते व्यक्तींच्या विकासासाठी आणि त्यांच्या समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे। परंतु अनेकदा विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांना, विशेषतः मुलींना, त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यात अडचणी येतात। या समस्येवर मात करण्यासाठी आणि विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अनेक राज्य सरकारांनी मोफत स्कूटी योजना सुरू केली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात मदत करणे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग मोकळा करणे हा आहे। बघा, मोफत स्कूटी योजनेची संकल्पना आणि उद्देश काय आहे तेही या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोफत स्कूटी योजनेची संकल्पना आणि उद्देश काय आहे। ही जी योजना आहे, ही योजना मुख्यत्वे ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थिनींसाठी लाभदायक ठरत आहे। अनेकदा या भागातील मुलींना शिक्षणासाठी लांबच्या शाळा किंवा महाविद्यालयामध्ये जावे लागते। वाहतुकीच्या साधनाच्या कमतरतेमुळे त्यांना शिक्षण सोडून द्यावे लागते किंवा त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होतो। अशा परिस्थितीत मोफत स्कूटी योजना एक वरदान ठरते। या योजनेअंतर्गत 12वी बोर्डाची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना मोफत स्कूटी दिली जाते। यामुळे त्यांना महाविद्यालयात जाणे सुलभ होते आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळते। बघा, या योजनेची पात्रता आणि निवड प्रक्रिया काय असणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे। सर्वप्रथम विद्यार्थिनीने त्या विशिष्ट राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे जिथे ही योजना लागू आहे। त्याचबरोबर तिने 12वी बोर्डाची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली असली पाहिजे। बघा, या योजनेचा लाभ घेताना विद्यार्थिनीने महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असणे देखील आवश्यक आहे। याशिवाय विद्यार्थिनीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा साधारणपणे 2 लाखापेक्षा जास्त नसावे आणि कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत किंवा करदाता नसावा। बघा, ही जी निवड प्रक्रिया आहे ही गुणवत्तेवर आधारित असते। 12वीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते। या यादीतून पात्र विद्यार्थिनींची निवड केली जाते आणि निवड झालेल्या विद्यार्थिनीला मग स्कूटी खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाते किंवा थेट स्कूटी उपलब्ध करून दिली जाते। बघा, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे। या योजनेसाठी अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते। यामध्ये आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, 12वीची गुणपत्रिका, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र यांचा देखील समावेश होतो। ही कागदपत्रे विद्यार्थिनींची पात्रता सिद्ध करण्यासाठी आणि योजनेच्या नियमाचे पालन झाले आहे याची खात्री करण्यासाठी आवश्यक असतात। बघा, अर्ज प्रक्रिया ही साधारणपणे ऑनलाईन पद्धतीने केली जाते। विद्यार्थिनींना योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा लागतो। अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात आणि अर्ज स्वीकारल्यानंतर विद्यार्थिनीला एक अर्ज क्रमांक दिला जातो जो पुढील प्रक्रियेसाठी वापरला जातो। बघा, या योजनेचे फायदे आणि प्रभाव काय आहे। मोफत स्कूटी योजनेचे अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे। अनेक मुली आता उच्च शिक्षणासाठी दूरच्या महाविद्यालयामध्ये जाऊ शकत आहेत। यामुळे त्यांच्या कौशल्य विकासाला आणि व्यावसायिक संधींना चालना मिळत आहे। याशिवाय या योजनेमुळे मुलींच्या स्वातंत्र्याला आणि आत्मविश्वासाला देखील बळकटी मिळत आहे आणि स्वतःची स्कूटी असल्याने त्या आता अधिक स्वतंत्रपणे प्रवास करू शकतात, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि ऊर्जा वाचते। हा वेळ त्या अभ्यासासाठी किंवा इतर विकासात्मक कार्यासाठी वापरू शकतात। समाजावर देखील या योजनेचा सकारात्मक प्रभाव पडत आहे। शिक्षित मुली कुटुंबाच्या आणि समाजाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यांच्या शिक्षणामुळे पुढच्या पिढीचे आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक स्थिती सुधारते। मोफत स्कूटी योजना अत्यंत उपयुक्त असली तरी तिच्यासमोर काही आव्हाने देखील आहेत। एक मोठे आव्हान म्हणजे योजनेची व्याप्ती वाढवणे।
सध्या ही योजना काही राज्यांपुरतीच मर्यादित आहे किंवा आणि ठराविक संख्येच्या विद्यार्थिनींनाच लाभ मिळतो। या योजनेचा विस्तार करून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हे गरजेचे आहे। बघा, दुसरे महत्त्वाचे आवाहन म्हणजे या योजनेची अंमलबजावणी सुरळीत करणे। अनेकदा नोंदणी प्रक्रिया, कागदपत्राची पडताळणी आणि स्कूटी वितरण यामध्ये विलंब होतो। या प्रक्रियेला गती देणे आणि अधिक पारदर्शक बनवणे आवश्यक आहे। तसेच केवळ स्कूटी देऊन थांबणे पुरेसे नाही, विद्यार्थिनींना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण, रस्ता सुरक्षितता याबद्दल मार्गदर्शन आणि स्कूटीची देखभाल कशी करावी याची माहिती देणे देखील महत्त्वाचे आहे। यासाठी सरकारने संबंधित विभागाशी समन्वय साधून कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे। बघा, मोफत स्कूटी योजना ही विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण उचललेलं पाऊल आहे। ही योजना केवळ वाहतुकीची समस्या सोडवत नाही, तर मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देते, त्यांचा आत्मविश्वास वाढवते आणि त्यांना स्वावलंबी बनवते। यामुळे समाजाच्या एकूणच प्रगतीला चालना मिळते। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी आवश्यकता आहे, एकूणच मोफत स्कूटी योजना म्हणजे गेट फ्री स्कूटी, या महिलांना आणि मुलींना मिळणार मोफत स्कूटी कशा पद्धतीने आपल्याला अर्ज करावा लागणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।